नागपूर महापालिका आयुक्तांनी हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे। नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानचं घर पाडल्या प्रकरणामध्ये माफी मागितली गेली। फहीम खानच्या घरावर नागपूर पालिकेनं बुलडोझर चालवलेला होता आणि त्याच प्रकरणात आता त्यांनी माफी मागितली आहे। नागपूरमध्ये जी दंगल उसळली त्या हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खान असल्याचं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचं घर पाडलं गेलेलं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता माफी मागावी लागलेली आहे। नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं माफी मागताना आयुक्तांनी हायकोर्टात म्हटलेलं आहे? रिद्धी 17 मार्चला नागपुरात मोठा हिंसाचार उफाळलेला होता। त्या प्रकरणात फहीम खान हा सूत्रधार असल्याची माहिती समोर आलेली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्यावर देशद्रोहासारखे इतरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र 24 मार्च रोजी महानगरपालिकेने फहीम खान याचं संजय बाग येथील जे घर होतं ते घराचं 2 मजली जे घर होतं ते पूर्ण घर बुलडोझर कारवाई करत पाडण्यात आलं। त्यापूर्वी मनपाने 24 तासाची नोटीस दिलेली होती। हे जे घर होतं हे फहीम खानची आई मेहरुन्निसा खान हिच्या नावावर होतं आणि त्यांना नोटीस देण्यात आलेली होती। नोटीसीसाठी केवळ 24 तासाचा उत्तरासाठी 24 तासाचा अवधी देण्यात आलेला होता आणि त्यानंतर उत्तर न सादर केल्यामुळे त्यांचं घर हे पाडण्यात आलेलं होतं। मात्र आता या प्रकरणात जे आहे ते मनपा हायकोर्टात गेलेल्या होत्या मेहरुन्निसा खान आणि अवैध प्रकारे आमचं हे घर पाडल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केलेला होता। त्यावर काल सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्यातर्फे न्यायालयात एक शपथपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जे बांधकाम पाडण्यात आलेलं होतं त्याबद्दल बिनशर्त माफी मागत असल्याचं मनपा आयुक्तांनी आपलं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2024 रोजी या अवैध बांधकामावर किंवा दंगेखोरांच्या घरावर जी बुलडोझर कारवाई होते त्या संबंधात काही दिशानिर्देश दिलेले होते। ते दिशानिर्देश आपले प्रशासकीय अधिकारी असतील किंवा नगररचना विभागाचे अधिकारी असतील किंवा स्लम विभाग असेल यांना माहित नसल्याचं कारण त्यांनी या शपथपत्रात दाखल केलेलं आहे। त्यामुळे आता या शपथपत्रानंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय म्हणतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित आणि सुप्रीम कोर्टाचा नेमका काय निकाल हाती येतोय त्याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।